बोलताय? तसं आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला नव्हतं, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची हीच भावना आहे, पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात, त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहे आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं. दादा, आज माधुरी हत्ती असेल किंवा कबुतरांच्या संदर्भातला प्रश्न असेल, त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील होता, काय बैठकीमध्ये निर्णय? त्या दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. ते सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे, तो सुप्रीम कोर्टाचा आहे हत्तीच्या संदर्भातला, आणि दुसरा निकाल आहे तो मुंबई हायकोर्टाचा आहे कबुतराच्या संदर्भातला. त्यामध्ये राज्याच्या वतीनं देखील आपली आपली भूमिका मांडायची अशा पद्धतीनं ठरलेलं आहे, परंतु त्या संदर्भामध्ये निकाल दिल्यानंतर तिथलं जे काही आश्रमामधले सहकारी आहेत त्यांच्या वकिलांनी ती केस व्यवस्थितपणे मांडावी. आता मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष परंपरा चालत आलेली आहे. आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जी पूर्वीचे एक रूढी चालत आलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तासगावला तिथं हत्ती आहे, नंतर तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये औंधला तिथं हत्ती होता, माझ्या माहितीप्रमाणे ज्योतिबाच्या तिथं पण हत्ती होता. अशा वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती पाळण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चाललेली आहे. आपल्या कराड तालुक्यामध्ये देखील पालीला तिथं पण हत्ती ठेवण्याची परंपरा होती, पण आत्ताच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. त्या निकालाच्या संदर्भामध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला आहे. वकील असतील किंवा ॲडव्होकेट जनरल या सगळ्यांचा सल्ला घेऊन मला एवढंच वाटतं की त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर जनतेच्या भावना त्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि ती भूमिका ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याची गरज आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पत्रकार मित्रांनो, मागं आपल्याकडे बैलगाड्यांच्या शर्यती देखील बंद केलेल्या होत्या, परंतु त्यामध्ये अनेकदा कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न, सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नाला यश आलं. अलीकडच्या काळामध्ये आपल्या इथं 32 शिराळा त्याही भागामध्ये नागपंचमीला मोठ्या प्रमाणावर नागाची पूजा केली जायची. तिथं नंतर ते नाग सोडून दिले जायचे, परंतु मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही काळ ते थांबलेलं होतं, परंतु आता परत ते सुरू होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा अनेक घटना देशात किंवा राज्यामध्ये घडलेल्या आहेत. तशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या त्या हत्तीणीच्या बाबतीमधल्या भावना फार तीव्र आहेत आणि त्याच्यामुळे खूप मोठं शिष्टमंडळ त्या भागातले दोन्ही तिन्ही खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, मंत्री प्रकाश आंबेडकर किंवा हसन मुश्रीफ साहेब असे अनेक मान्यवर आजच्या मिटिंगला होते आणि त्यांनी आपापली भूमिका मांडली. परंतु सरकारने पण सांगितलं की त्याच्यामध्ये कुणाच्या भावना दुखाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही, परंतु आपल्या संविधानाचा विचार करता, कायदा नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असतं आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं
पुढची कारवाई करायचं ठरलं. वंतरालाच का गेल्यात हा सगळा सवाल विरोधक उपस्थित करतात. आता वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही जर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर बघितली तर तुमच्याही लक्षात येईल. आता सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. त्या अधिकाराचं पालन करणं हे सरकार म्हणून ज्या त्या सरकारचं काम असतं ते त्या सरकारने केलेलं आहे. पण त्यामधल्या लोकभावना पण लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारे सरकारला वाटतं. परंतु शरद पवारांचा पक्ष जो आहे तो आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे या सगळ्या निर्णयाच्या विरोधात. हो का? प्रत्येकाला कुठलाही निर्णय दिल्यानंतर तो निर्णय जर योग्य वाटला नाही तर अपील करण्याचा अधिकार आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, आपल्यामार्फत राज्याला सांगेन, आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्यात. निवडणुकाची जी पद्धत आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कुठंही कुणावर अन्याय होणार नाही, कुठंही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही. तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आमची आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी पालकमंत्री पण ठरलेलं नाही. उदय पवारांवरून काही गंभीर आरोप केलेले की शरद पवारांनी पहिले हिंदी दहशतवादाचा शब्द घेतला. हो का? एकदा निकाल लागल्यानंतर कुणी काय आरोप करतं हा ज्याचा त्याचा प्रश्न. प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही. आम्ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सेशन कोर्ट ही सगळी जी काही यंत्रणा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे, संविधान दिलेलं आहे, त्या पद्धतीनं आपला भारत देश चालतो. त्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढं वाटचाल करत असतो. आता कुठलाही निकाल आला तर प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य ते त्यांचं म्हणणं मांडू शकतात. त्याला आता कदाचित समर्थन करतील, कुणी त्याला विरोध करतील. परंतु मला तुम्ही विचारलं तर मी न्याय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात आता अजित पवार बोलत होते. यासोबत मालेगांव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी जे आरोप धाराशिव डिस्ट्रिक्ट, अकोला डिस्ट्रिक्ट और अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट, ये 3 डिस्ट्रिक्ट के भूम, परांडा, वाशी, फिर पाथर्डी, बारनेर, अकोट, ऐसे अलग अलग जो तालुका है उस तालुका के बहुत से साथियों ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है. उसमें एक्स एमएलए मिस्टर राहुल भैया मोटे, इन्होंने बहुत साल भूम परांडा वाशी का प्रतिनिधित्व किया है. हमने सबने एक साथ बहुत साल काम किया है. पुढची बातमी आता